आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. मिनाज पटेल यांच्या नेतृत्वाखालील केज तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा. नायब तहसीलदार भंडारी यांनी स्वीकारले निवेदन. योग्य कार्यवाही करून पाणीपुरवठा लवकरच सुरू करू असे दिले आश्वासन. केज तालुक्यातील सोनीजवळा येथील जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या आणि येथील निगरगट्ट प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेशराव आडसकर यांचे कट्टर समर्थक मिनाज पटेल यांच्या नेतृत्वाखाली आणि गावकऱ्यांसह केज तहसील कार्यालयावर हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले. याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील सोनीजवळा हे गाव नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारे गाव आहे. एकेकाळी याच गावातून केज शहराची तहान भागवणारे गाव आज हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरवत आहे. गेल्या 30 वर्षांपूर्वी धनेगाव धरणातून 12 गाव पाणीपुरवठा करणारी योजना अंमलात आली आणि त्या योजनेमुळे गावाची तहान भागली, परंतु ती योजना जीर्ण झाल्यामुळे नेहमी तुटफूट होत असल्याने धनेगाव धरणातून येणारा पाणीपुरवठा तीव्र उन्हाळ्यात बंद झाला असल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. आणि अशात 2023मध्ये जलजीवन मिशन या नावाची योजना शासनाने सुरू केली. सोनीजवळेपासून 15 ते 18 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जवळबंद धरणातून सोनीजवळा येथे पाणीपुरवठा करणारी योजना सुरू झाली, परंतु कृष्णाई कंस्ट्रक्शनचे गुत्तेदार आणि जलजीवनचे अधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे आजपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर कामच पूर्ण झाले नाही. म्हणून सोनीजवळा येथील संतप्त महिला पुरुष यांनी सोनीजवळा ग्रामपंचायत सदस्य मिनाज पटेल यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर हंडा मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी नायब तहसीलदार भंडारी यांनी निवेदन स्वीकारून 10 दिवसात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले जाईल. जर या वेळेत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर कृष्णाई कंस्ट्रक्शनचे गुत्तेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असं आश्वासन नायब तहसीलदार भंडारी यांनी दिले. त्यामुळे केज तालुक्यातील सोनीजवळा येथील पाणी प्रश्न पेटल्याची चर्चा तालुक्यात रंगलेली आहे. 4,13,00,000 रुपये किमतीची योजना गेल्या 2023मध्ये मंजूर झाली आणि त्या योजनेचं काम पूर्ण करण्यासाठीचा कालावधी 18 महिन्यांचा होता, परंतु निष्क्रिय गुत्तेदार आणि संबंधित जलजीवन मिशन योजनेचे अधिकारी असल्याने आजपर्यंत काम पूर्ण झाले नसल्याचे दिसत आहे. 10 दिवसात नळाद्वारे पाणीपुरवठा झाला नाही, तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळेस आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे. सोनीजवळा ग्रामस्थांनी मिनाज पटेल यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय केज असा हंडा मोर्चा काढला होता आणि यामध्ये महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तहसील कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर पाणी आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं म्हणत कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कृष्णाई कंस्ट्रक्शनवर गुन्हे दाखल करा अशा प्रकारच्या घोषणेने तहसील कार्यालय दणाणले होते. आणि यावेळी नायब तहसीलदार भंडारी यांनी आंदोलनकर्त्या महिला पुरुष यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. गुत्तेदार यांनी दिलेल्या मुदतीत काम पूर्ण नाही केलं तर गुन्हा दाखल करण्यात येईल आणि त्याला पाठीशी घालण्यात येणार नाही, असं गुत्तेदाराची पाठराखण करणार नाही. तहसील प्रशासन तुमच्यासोबत आहे असे आश्वासन दिल्याने मोर्चा थांबवण्यात आला. आता काय कारवाई होणार याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिलं आहे. ग्रामस्थ 2023ला जलजीवन योजना आमच्या गावात आली. त्याचं निधी होतं त्या योजनेचं 4,13,00,000. 2023ला योजना आली, आज 2026 आहे. एक थेंब पाणी गावात आलं नाही आणि गुत्तेदाराच्या नाकर्तेपणामुळं, त्याच्या दिरंगाईमुळं, कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळं आज आमच्या गावावर अशी वेळ आली की आमच्या माता भगिनीला प्यायला तांब्याभर पाणी नाही. 2-2, 3-3 किलोमीटर आमच्या माता भगिनीला पायपीट करून असल्या कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी जावं लागतंय. ह्याला जिम्मेदार कोण आहे? तर ह्याला जिम्मेदार त्या जलजीवनचे संबंधित अधिकारी व तो कृष्णाई कंस्ट्रक्शनचा गुत्तेदार आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, ही आमची प्राथमिक मागणी आहे. नंबर 2ची मागणी अशी आहे की आमच्या गावातील प्रत्येक घराला नळाद्वारे 24 तास पाणी पाहिजे. आणि तिसरी मागणी अशी आहे, जर ह्या तुमच्या सर्वांच्या चॅनल, आदरणीय पत्रकारांच्या चॅनलच्या वतीनं, बातम्याच्या वतीनं मी तहसीलदार साहेबांना सांगू इच्छितो की जर येत्या 10 दिवसात आमच्या गावातील नळाला पाणी नाही आलं तर आम्ही तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करू. पूर्ण गाव तिथं आमरण उपोषणाला बसल. आम्हाला एवढंच सांगायचं आहे, मागच्या 3 दिवसापासून आम्ही गावात
आदरणीय आडसकर साहेब यांच्या माध्यमातून पाणी टँकर सुरू केलं. गावाला टँकरनं पाणी पुरवायला, पण शेवटी आमचं सुद्धा लिमिटेशन आहेत, मर्यादा आहेत. किती दिवस आम्ही टँकरनं पाणी पुरविणार आणि आमचा गावातील ज्या गुत्तेदाराला काम भेटलंय तो मलिदा खाणार. मायबाप प्रशासन, मायबाप सरकार आम्हाला न्याय द्या. आमच्या ह्या गोरगरीब मायबाप जनतेला जर 3-3 किलोमीटर, काही जण वृद्ध आहेत, काही जण बिमार आहेत, आजारी आहेत, त्यांनी कसं पाणी आणायचं? या आदरणीय तहसीलदार साहेब आम्हाला न्याय द्या, एवढीच आमची मागणी. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.